शेवटी तू इथे पोचलासच. तुला वाटते का की तू हा व्हिडिओ चुकून क्लिक केला आहेस? नाही बाळा, ही तुझी निवड नाही, हे प्रत्यक्ष स्वामींनी तुला दिलेलं आमंत्रण आहे. आज तुझी जी अवस्था आहे, जे प्रश्न तुला रात्रभर झोपू देत नाहीत आणि ज्या चिंतेने तुझं मन पोखरून काढलं आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वामींनीच तुला आज इथे ओढून आणले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सेकंदाबद्दल बोलणार आहोत जे स्वामी आपल्या भक्तांना कठीण काळात देतात. जर तुम्हाला हे अनुभव येत असतील तर समजून जा की साक्षात अक्कलकोटचा राजा तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुला काय वाटलं? मला काहीच कळत नाही. जगासमोर तू हसतोस, पण एकटा असताना तू गाळलेले ते अश्रू मला ठाऊक आहेत. तुला कोणासमोर तरी मन मोकळं करावंसं वाटतंय ना? मग ऐक, आज मी तुला स्वतःशी बोलायला आलो आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण जगात एकटे पडलो आहोत. जवळचे लोक सोडून जातात, कष्टाचं फळ मिळत नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडा असतो. तुम्ही स्वतःला एकटा समजण्याची चूक पुन्हा कधीच करू नका. जोपर्यंत स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या संकटांचा भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. तुमच्या आयुष्यात सध्या खूप वादळ असतील. लोक तुमच्यावर टीका करत असतील किंवा तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेत असतील. पण स्वामींचा शब्द आहे, जे गेले ते तुझे नव्हतेच, पण जो तुझा आहे तो तुझा स्वामी आजही तुझा हात घट्ट धरून उभा आहे. येणारा काळ तुमच्यासाठी बदलाचा आहे. तुमची बिघडलेली कामं, विस्कटलेली नाती आणि खालावलेलं आरोग्य हे सर्व नीट करण्याची जबाबदारी आता स्वामींनी घेतली आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, हार मानू नका. आजचा अंधार हा उद्याच्या मोठ्या प्रकाशाची नांदी आहे. स्वामी सांगतात, तू फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाक. बाकीचे 10 पाऊल मी तुला सावरून करण्यासाठी पुढे येईल. जर तुम्हाला अचानक स्वामींची गाणी ऐकू येत असतील, कुठे फोटो दिसत असेल किंवा मनात अचानक शांतता जाणवत असेल, तर समजा स्वामी तुमच्या घरात, तुमच्या संसारात वावरत आहेत. तुमचं जे काही हरवलं आहे त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आणि सुंदर स्वामी तुम्हाला परत देणार आहे. हा त्यांचा शब्द आहे. आता डोळे पुसा आणि एक सुंदर हास्य तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या, कारण जोपर्यंत तुमच्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे तोपर्यंत या जगात तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहा आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करू. श्री स्वामी.